नमस्कार सगळ्यांना. नुकताच IBPS क्लर्कचा रिझल्ट आलेला आहे आणि आपल्या इथलाच एक विद्यार्थी साहिल रंगारी आज आपल्यासोबत इथे आलेला आहे. तर त्याचं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नुकतंच सिलेक्शन झालेलं आहे. तर आज आपण साहिलकडूनच जाणून घेऊया की त्याचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता. हॅलो साहिल. साहिल, ही सगळी जर्नी जी आजपर्यंतची झालेली आहे तुझी, तर त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना माहिती तू सांगणार आहेस. सुरुवातीपासून सांग की कसं, म्हणजे सुरुवात, तुझं नाव काय, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगू शकतोस. माझं नाव साहिल रंगारी. मी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव या गावचा. माझे वडील स्कूल बस ड्रायव्हर आहेत आणि माझी आई जी आहे ती ॲज अ प्यून म्हणून काम करते शाळेत, आणि मी एकटाच आहो घरामध्ये आणि आजी पण आहे. साहिल, मग तुझं शिक्षण पण सांगा मला सोबतच, आणि बँकिंगकडे वळण्याचा निर्णय कसा घेतला किंवा त्याच्यासाठी क्लासेस कसे केले याच्याबद्दल थोडी माहिती सांगू शकतोस. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं इथनंच, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यवतमाळ. मी 2022चा पासआउट आहे. झालं असं की माझं कोरोनामध्ये मी पासआउट आहो, तर फार काही नॉलेज असं सिव्हिलबद्दल नव्हतं, तर काहीतरी अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून मी बघायला लागलो, सुरुवात करायला लागलो. तर मग मला असं लक्षात आलं की बँकिंग ही जी फील्ड आहे ती थोडा कमी सिलेबस आहे, व्यवस्थित आपल्याला कमी याच्यामध्ये करता येईल, म्हणून मी बँकिंगकडे वळलो. आणि माझा एक मावस भाऊ आहे दीक्षांत रामटेके म्हणून, त्याने मला याच्याबद्दल थोडी माहिती दिली, तर त्याच्यामुळे मग मी इकडे रेडियंटला आलो आणि क्लासेस सुरू केले. रेडियंटबद्दल किंवा बँकिंगच्या क्लासेसबद्दल कशी माहिती मिळाली किंवा क्लासेस कसे करायचे याच्याबद्दल कसं ठरवलं. जसं मी सांगितलं मॅडम, माझा मावस भाऊ दीक्षांत रामटेके यानेच मला मोटिवेट केलं की तू या बँकिंग फील्डमध्ये यावं. त्याच्याच म्हणण्यावरून तो सरांना ओळखतो, सरांचे त्याचे चांगले संबंध असल्यासारखे आहे, तर त्याच्या म्हणण्यावरून त्यानेच मग तुम्हाला इथे घेऊन आला, स्वतः सरांशी ओळख करून दिली. मग सरांच्या सहवासात आणि सरांच्या मार्गदर्शनाने मी क्लासेस सुरू केले, आणि मग जसा क्लासेस सुरू केले तशीच तयारी अभ्यासाला सुरुवात केली. बँकिंगचे जे क्लासेस आहेत किंवा ही जी परीक्षा होते बँकिंगची, थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो, आमच्या प्रेक्षकांना सांगू शकतोस की कशा पद्धतीने तयारी करायची किंवा क्लासेस कसे केले तू, किती दिवसांचे क्लासेस असतात, थोडक्यात माहिती सांगू शकतोस. रेडियंटमध्ये 2 असतात कोर्सेस, एक तर फाउंडेशन आणि ॲडव्हान्स. तर सरांकडे मी जेव्हा आलो, सरांनी मला सांगितलं की तुला फाउंडेशनची गरज नाही कारण तुझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, तर सरांनी मला डायरेक्ट ॲडव्हान्सला ॲडमिशन दिली. तर 4 महिन्याचे ते क्लासेस असतात, 4 महिने मी ते क्लासेस केले. नंतर लगेच मी अभ्यासाला सुरुवात केली. बँकिंग सेक्टरमध्ये 4 विषय असतात, आपलं इंग्लिश असो, करंट अफेअर्स म्हणजे GA, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. अच्छा, म्हणजे परीक्षांबद्दलची, परीक्षा कशा होतात तर 4 विषय असतात, क्लासेस 4 महिन्यांचे केले तर रेडियंटमध्ये. ओके, तर हे क्लासेसपर्यंतची जर्नी झाली तुझी. याच्यानंतरचा पुढचा प्रवास कसा केला, अभ्यास कसा केला किंवा त्याचा शेड्यूल कसा होता, टाइम टेबल कसा होता, याच्याबद्दल, वेळापत्रकाबद्दल माहिती सांगू शकतोस. जेव्हा मी इथे क्लासेस लावले तर तेव्हाच सुरुवातीपासून आय वॉज क्वाईट सिरियस अबाउट इट की आपल्याला काहीतरी करायचं आहे या फील्डमध्ये. तर सरांना मी विचारलं, सर लायब्ररीची फॅसिलिटी अवेलेबल आहे का, तर सर बोलले हो, सरांची ते ॲक्टिव्ह मोड एक फॅसिलिटी अवेलेबल आहे, तिथे सर स्पेशल लक्ष देतात मुलांकडे. तर तिथे मी ॲडमिशन घेतली आणि लगेच क्लासेस सुरू असतानाच तयारीला सुरुवात केली. क्लासेस सुरू असताना एवढा वेळ मला सेल्फ स्टडीला मिळायचं नाही, पण जसे क्लासेस संपले माझे एकदाचे, त्याच्यानंतर मी फुल टाईम स्टडीला सुरुवात केली. म्हणजे क्लासेस नंतरच रेडियंटच्याच आपल्या लायब्ररीला तू जॉईन केलंस आणि लगेच अभ्यासाला सुरुवात केलीस. थोडंसं शेड्यूल सांगू शकतो, किती तास दिवसाला अभ्यास करायचास आणि कशा पद्धतीने जे 4 सब्जेक्ट, जे 4 विषय ज्याचा उल्लेख तू केलास, त्याला प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा, किंवा तुझं थोडक्यात जे वेळापत्रक होतं. सुरुवातीला तर फार कमी वेळ बसायचो, म्हणजे सुरुवात होती बसायची सवय नव्हती, तर जास्त वेळ बसणं व्हायचं नाही, पण हळूहळू वेळ वाढवत गेलो आणि 10 तास, 15 तास, 12 तास वगैरे पण बसायचो. त्याच्यामध्ये मधात जेवणाचा ब्रेक वगैरे ते सगळ्या गोष्टी असायच्या. मेनली मी सुरुवातीला 3च विषयांकडे लक्ष दिलं, ते म्हणजे इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग. माझं इंग्लिश बऱ्यापैकी ठीक होतं, मला त्याचं विशेष असं काही करावं लागलं नाही. मला विशेष लक्ष द्यावं लागलं रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडकडे, विशेष म्हणून क्वांटकडे. त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं, म्हणजे दिवसाचे 8 ते 10 तास जर अभ्यास करायचा असेल तर 4-1 तास जवळपास त्याचाच अभ्यास, म्हणजे त्यामध्ये 3-1 तास यूट्यूबवरून व्हिडिओ लेक्चर्स बघणे, 3 तास सेल्फ स्टडी, असं सगळं करून, आणि उरलेला वेळ रिझनिंग आणि इंग्लिशमध्ये मी घालवलं. मॉक टेस्ट असा एक प्रकार असतो, त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकतोस आमच्या प्रेक्षकांना. सुरुवातीला मॅडम असं झालं की मॉक टेस्ट मी नाही द्यायचो, मला त्याबद्दल माहिती नव्हतं फारसं. मग आपल्याच ॲक्टिव्ह मोडला एक मुलगा आहे प्रथमेश वंजारी म्हणून,
तर तो लागला. तर त्याच्याकडून मी बरीचशी माहिती काढली की त्यांनी मला बरंच मार्गदर्शन केलं. मग मॉक टेस्ट मी दिल्या. मग मॉक टेस्टमधून आपल्याला ॲनालाइज करता येते की आपण कुठे चुकत आहोत आणि काय सुधारायला पाहिजे. तर तसं मी ॲक्ट करत गेलो आणि हळूहळू मॉकमधला स्कोर मग वाढत गेला. जो आधी कमी असायचा तो हळूहळू वाढत गेला. बऱ्यापैकी अभ्यास झाला. तर सुरुवात माझी जर मी म्हटलं तर जुलै ऑगस्टमध्ये मी क्लासेस लावले. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत ते चालले. मग जानेवारी 2022 पासून माझं 22चं पासआउट आहे. तर जानेवारी 2022 पासून ते जुलै ऑगस्ट 2022 पर्यंत 23 पर्यंत खूप मेहनत केली. म्हणजे तो उन्हाळ्याचा जो पिरियड आहे खूप अतोनात मेहनत केली. पण स्पेसिफिकली मी प्रीवर मेहनत केली कारण माझी प्री निघत नव्हती किंवा मला स्पीड कमी पडत होती. मग झालं असं की RRB PO असेल, मग IBPS PO असेल, SBI PO असेल, SBI क्लर्क असेल, त्या वर्षातल्या माझ्या बऱ्याचशा प्री 2 सोडून बऱ्याचशा प्री निघाल्या. पण मग प्रॉब्लेम येत होती मेन्सची. मग मेन्स नव्हती निघत. तर मग मेन्सचा अभ्यास सुरू केला. अच्छा, म्हणजे टप्प्याटप्प्याने प्री आणि मेन्स असा अभ्यास तू केलायस. आणि आता म्हणजे आज 2025 सुरू आहे. तयारी 2022च्या एंडिंगपासून सुरुवात केली आहे. म्हणजे साधारण 2 वर्षाचा पूर्ण काळ लागला, पण स्टेप बाय स्टेप गेल्यामुळे. तर त्याच्याबद्दल काय सांगशील की परीक्षा पूर्व तयारी कशी करायची याच्याबद्दल काही सांगू शकतोस? मी चुकलो कुठे, मला असं जरी वाटते की कोणत्याही एका विषयावर ॲट अ टाइम पूर्ण लक्ष मी दिलं. फॉर एक्झाम्पल जर मला कॉन्ट करायचं, माझं कॉन्ट वीक आहे, तर मी कॉन्टकडेच खूप लक्ष द्यायचं आणि मी रिझनिंगकडे दुर्लक्ष करायचं. त्याच्यामुळे माझं रिझनिंग थोडं कमी व्हायचं, कॉन्ट वाढायचं. मग रिझनिंग कमी झालं तर मग कॉन्ट वाढायचं, कॉन्ट कमी झालं तर रिझनिंग वाढायचं, असं व्हायचं. तर मग परीक्षेच्या आधी मला हे लक्षात आलं. मी मॉक टेस्ट दिल्या. मग मॉक्समध्ये मार्क्स कमी यायचे. मग मी ॲनालाइज केलं मॉक्सच्या मार्क्सला. लक्षात आलं की हे बरोबर नाही. मग मी 3ही विषयांना, इंग्लिश, कॉन्ट आणि रिझनिंग, इंग्लिशला थोडा कमी वेळ दिला ऑफकोर्स, कॉन्ट आणि रिझनिंगला विशेष करून जास्त लक्ष दिलं आणि जवळपास सारखं दोन्ही याला देत आलो. मग मी दोघांची तयारी सोबत सुरू केली चांगल्या. हां, म्हणजे जर चुकांमधनं तू काही शिकलायस तर ते की फक्त एका वेळेला एका सब्जेक्टकडे लक्ष न देता 3ही सब्जेक्टचा सोबत अभ्यास करायला हवा. जसं की तू आत्ताच सांगितलं आम्हाला की जशी प्रीची तयारी तू करत होतास त्याच्यामध्ये एका विषयाला वेळ देताना दुसरा विषय राहत होता, असं होत होतं. ह्या थोड्याशा मिस्टेक्स होतातच तयारी करताना. मग मॉक देत होतास. तर मग त्या दरम्यान प्रीच्या तयारीनंतर मेन्सची तयारी कशी केली याच्याबद्दल थोडं काही सांगू शकतोस? माझं झालं असं मॅडम की माझी प्रीची तयारी बऱ्यापैकी झालेली होती, पण मेन्सची तयारी पाहिजे तशी झाली नव्हती. मग मेन्समध्ये एक मेन विषय असतो तो म्हणजे करंट अफेअर्स, दॅट इज जनरल अवेअरनेस. तर त्याची तयारी माझी बरीचशी अपुरी होती. मग सुरुवातीला मी जिथून मिळेल तिथून जे सोर्स वापरतील ते सोर्स करण्याचा प्रयत्न करायचो, पण तो तेवढं इफेक्टिव्ह होत नव्हतं. त्याच्यामुळेच माझे बरेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच 2023चे सगळेच राहिले मेन्स. तर मग उन्हाळ्यामध्ये मी सरांकडे आलो. सरांना सांगितलं की सर असं होत आहे. सरांनी मला मग लक्षात आलं सरांनी त्याने चांगलं गाईड केलं की सर म्हणाले की जे सोर्स आहे ते चेंज कर आणि ॲज जो क्वेश्चन सेटर आहे, जो क्वेश्चन कसा सेट करतो तसा विचार करून बघ. जर तो PIB मधून टाकत असेल आणि तू जर दुसरीकडून करत असेल तर तुला PIB मधूनच करावं लागेल. जरी ते जास्त वेळ घेत असेल तरी तुला त्यातूनच करावं लागेल. मग मी तशी माझी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि मग मी GA मध्ये हळूहळू ते चेंजेस आणले. एक लक्षात घेता येईल आपल्याला याच्यावरनं की प्रीसाठी 3 विषय आहेत, कॉन्ट, रिझनिंग आणि इंग्लिश. तर त्याची तयारी बऱ्यापैकी झाली होती. पण जो 4था विषय मेन्समध्ये येतो जो की GK आहे, तो नंतर कळाला की आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि हळूहळू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स जसं म्हणतो आणि सरांचं मार्गदर्शन पण जसं की तू बोललास ते हळूहळू तुला कळलं ते. आणि मग नंतर हळूहळू मेन्स पण निघायला लागल्या. ठीक आहे. आणि परत मग मेन्सच्या म्हणजे मेन्स जेव्हा निघायला लागल्या किंवा तेव्हा ती जी जर्नी होती प्री टू मेन्स त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकतोस? मेन्समध्ये मी मेन्सचं बऱ्यापैकी करायचं, तरी मला पाहिजे तसं सॅटिस्फॅक्शन व्हायचं नाही. कारण प्रीमध्ये कसं होतं की आपल्याला क्वेश्चन छोटे असतात, लवकर सॉल्व्ह होऊन जातात. पण मेन्समध्ये तसं नसतं, वेळ लागतो सॉल्व्ह करायला. तर ते सॅटिस्फॅक्शन यायचं नाही. मग इथे उन्हाळ्यामध्ये सरांनी एक नवीन बॅच सुरू केली, ती म्हणजे उज्ज्वल बॅच. सर काय करायचे की त्यांच्या क्लासेसमध्ये एक क्विज घ्यायचे. आता आम्ही ॲक्टिव्ह मोडला होतो, सरांशी कॉन्टॅक्ट होता, तर आम्हाला पण सरांनी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं. आणि मग त्या क्विजमध्ये जे मुलं टॉपला यायचे तर त्यांना ते सर ते उज्ज्वल बॅचमध्ये बसवायचे. मग अश्विनी मॅडम त्याच्यामध्ये मेन्स लेवलचे कॉन्ट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचे. तर त्याचा मला बराच फायदा झाला.
माझं कॉन्ट तर इकडे बॅचमध्ये होतच होतं, रिझनिंग आणि मला GS करणं होतं, कारण इंग्लिश तर माझं व्यवस्थित होतंच ऑलरेडी. तर मग मला तो एक्स्ट्रा वेळ भेटला, कारण कॉन्ट माझ्याकडून कोणतरी करून घेत होतं, अशी मॅडम करून घेत होत्या. राहिलं GA आणि रिझनिंग, त्याच्यावर मी लक्ष दिलं. आणि उन्हाळ्यानंतर जे काही नंतरचे एक्झाम सुरू होतात त्याच्यानंतर मग त्याचा मला फायदा झाला. अच्छा, म्हणजे स्टेप बाय स्टेप ज्या चुका तुझ्याकडनं होत होत्या त्या हळूहळू दुरुस्त करत करत तुझे रिझल्ट्स यायला लागले, हे कळतंय आता तुझ्या जर्नीवरनं. आता एक शेवटचा प्रश्न विचारते साहिल, की आता नुकताच बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुझं सिलेक्शन झालं आहे, जी IBPS क्लर्कची एक्झाम तू क्लिअर केली आहेस, बरोबर? तर ही परीक्षा जेव्हा झाली, कारण याच्या आधी बऱ्याचशा फेल्युअर्सचा तू उल्लेख केलास, या परीक्षेच्या आधी तुझा माइंडसेट कसा होता, किंवा 15 ते 20 दिवस जस्ट परीक्षेच्या आधी तुझी कशी तयारी होती, याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगशील? जसं की मी सांगितलं, माझं GA तर मी कव्हर करत आलो होतो, कॉन्ट आणि रिझनिंग आणि इंग्लिश पण बऱ्यापैकी कव्हर होतं. पण झालं असं की आता IBPS काय करतं की खूप कमी स्पॅनमध्ये मेन्सच्या एक्झाम्स ठेवतं. तर RRB क्लर्क जी एक्झाम आहे ती या IBPS क्लर्कच्या एक्झामच्या नुकत्याच 7 दिवस आधी होती. माझी त्याची तयारी बऱ्यापैकी होती, पण काहीतरी कारणामुळे तो माझा पेपर जमू शकला नाही. तिथे मी पॅनिक झालो आणि तो मला जमला नाही. तर तिथून आल्यानंतर माझं खूप डिसमूड होतं. तर मग मी स्वतःशी विचार केला की डिसमूड असण्यापेक्षा जर आपण पुढची एक्झामवर जर फोकस केलं, सरांनी पण हे सांगितलं होतं की जे झालं त्याला विसरून आता पुढे कोणती एक्झाम आहे त्याचा विचार करायला पाहिजे. तसा विचार केला आणि 7च दिवसात भरपूर मेहनत करून याच्यासाठी स्पेशली फोकस केलं आणि मॉक्स दिल्या 7 दिवसात, GA रिवाईज केलं आणि हे सगळं करून ही एक्झाम दिली आणि ही एक्झाम बऱ्यापैकी चांगली गेली. ज्या वेळेला मी बाहेर आलो एक्झाम हॉलमधनं, तेव्हा मला एक सॅटिस्फॅक्शन होतं की बऱ्यापैकी आपला पेपर चांगला गेलेला आहे. रिझल्ट येईल नाही येईल ते माहीत नाही, पण पेपर व्यवस्थित गेला होता, त्याचं सॅटिस्फॅक्शन होतं आणि आज शेवटी त्याचा रिझल्ट आहे. खूप छान साहिलनी त्याची जर्नी आपल्याला आत्ताच सांगितलेली आहे आणि कशा प्रकारे त्यांनी म्हणजे तो कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येतोय, त्यांनी कसे क्लासेस केले आणि इथपर्यंतचा आज जे त्याला यश प्राप्त झालेलं आहे तिथपर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्याला सांगितला. धन्यवाद खूप खूप साहिल आणि खूप खूप अभिनंदन तुझं. आणि इथून पुढे ऑफिसर म्हणून पण तू परत परीक्षा द्यावीस आणि ऑफिसर म्हणून परत यावंस आमच्याकडे, हीच आमची अपेक्षा. आणि एक शेवटचा एक छोटासा मेसेज जर तुला काही आम्हाला सगळ्यांना सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस. शेवटचा एक मेसेज असा असेल की माझ्या बऱ्याचशा प्री निघायच्या, मेन्स नाही निघायच्या. तर या सगळ्यात जर एक माझे बाबा मला नेहमी म्हणायचे की नेवर लूज होप, म्हणजे कधी ते मराठीत म्हणायचे ऑफकोर्स की कधी हिंमत नाही हारली पाहिजे, हिंमत मत हारणं असं ते म्हणायचे. की त्यांनी मला उदाहरण दिलं होतं, SBI क्लर्क 2024चा माझा खूप खराब गेला होता पेपर, रिझल्ट नाही आला होता, माझे होप होते त्याच्याकडनं. तर त्यांनी मला उदाहरण दिलं होतं की टीम इंडियाचं, नुकतीच टीम इंडिया कुठली तरी टेस्ट सिरीज किंवा कुठली तरी मॅच हारली होती. जर ते म्हणाले की जर टीम इंडिया जर तशीच जर आता उद्याच राहिली आणि पुढची मॅच खेळलीच नाही तर कसं होईल. ते बोलताना ते सहज बोलून जातात, आपल्याला ते माहीत नसतं, पण ते मी उराशी बाळगलं आणि शेवटी जिद्द पेटली मनात आणि होप ठेवून एकदम ढासळून न जाता तयारीला लागलो. आणि शेवटी इन दी एंड असं आहे की जेवढे जास्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल, दुसरे काय म्हणतात यापेक्षा, तेवढंच तुमच्या पदरात यश येईल आणि शेवटी यश तुमचंच आहे. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन. थँक्यू साहिल.